Welcome to the video lecture on network types. Today we are going to discuss types of networks LAN, MAN, WAN and PAN. So here the network types can be categorized with the help of their sizes. So basically according to the size criteria, there are four types of networks are commonly used: LAN, MAN, WAN and PAN. The first network category is LAN, local area network. In local area network, a specified number of computers are connected to each other in a small area or region like office, a building, etc., or a single laboratory. Through LAN, we are connecting two or more personal computers for the intention of communication with the help of different types of cables like twisted pair cable, coaxial cable, etc. Implementation of local area network is not expensive. Its implementation cost is very low as compared to the other network types, as well as whatever components are required to establish our local area network, that components are also cheap. Components like hubs, network adapters, Ethernet cables, switches, different types of jacks, etc. So data transferred in local area network is having a faster rate than the other network types, because data is get transferred locally within the network. That's why the data transfer rate as well as LAN provides the higher security. तर local area network या कॅटेगरीचं नेटवर्क तुम्हाला मर्यादित अशा एरियामध्ये एस्टॅब्लिश करता येतो. लोकल एरिया नेटवर्क हा कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या लॅबोरेटरीमध्ये किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये चालणारं जे ऑफिस असतं, त्या पर्टिक्युलर ऑफिससाठी तुम्हाला लोकल एरिया नेटवर्क हे सुटेबल आहे. याचा फायदा म्हणजे हा आहे की लोकल एरिया नेटवर्क थ्रू तुम्हाला तुमच्या कडे जे कुठले रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस तुम्हाला त्या पर्टिक्युलर नेटवर्कमध्ये शेअर करता येतील. हे रिसोर्स शेअरिंग हा एक ॲडव्हान्टेज तुम्हाला या लोकल एरिया नेटवर्कच्या साहाय्याने भेटून जाईल, कारण जे कुठले लिमिटेड रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड रिसोर्सेस तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये शेअरिंग मोडमध्ये वापर करू शकता. जसं की एखादं प्रिंटर आहे, फाईल सर्व्हर आहे, स्कॅनर आहे, इंटरनेट आहे, अशा प्रकारच्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत ह्या शेअर करणं इथं लॅनमध्ये सोपं आहे. त्याच्यामुळं लॅन जे आहे ते वाईडली यूज केलं जातं. लॅन दोन टाईपचं असतं, दोन टाईपनी तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल. एक वायर्ड लॅन आहे आणि दुसरं आहे वायरलेस लॅन. तर दोन्ही लॅन तुम्हाला वायरलेस असेल किंवा वायर्ड असेल, दोन्हीही लॅन सेम टाईपचे बेनिफिट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात. म्हणजे इथरनेट प्रोटोकॉल जे आहे ते लॅनसाठी तुम्हाला वापरता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी जी येते ती येते पर्सनल एरिया network. Whatever resources you have along with you, that resources are get connected with the help of Wi-Fi, either Wi-Fi or Bluetooth or radio technology in a limited area within 10 meters. पर्सनल एरिया नेटवर्क जे आहे ती इनडायरेक्टली तुम्ही जवळपास वापरता किंवा इम्प्लिमेंट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल विदाउट वायर किंवा विथ वायर आपण वेगवेगळे डिव्हाइसेस जे आहेत ते एकमेकांना कनेक्ट करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल वायरलेस कीबोर्ड असेल, माऊस असेल किंवा तुमचं स्मार्ट टी व्ही तुम्ही ऑपरेट करता वायरलेसली, किंवा तुमचा एखादा डिव्हाइस असेल मोबाईलसारखा, ठीक आहे, त्याच्या हेल्पने तुम्ही स्मार्ट टी व्ही तुमची कनेक्ट करता, ऑपरेट करता.
तर हे सगळे एक्झाम्पल्स जे आहेत ते पर्सनल एरिया नेटवर्कचे आहेत. जे कुठलेही डिव्हायसेस असतील, तुमचा एखादा ऑडिओ सेट असेल, हेडसेट असेल, किंवा मग तुमचा एखादा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, माऊस असेल, कीबोर्ड असेल, प्रिंटर असेल, एखादा स्कॅनर असेल, असे कुठलेही रिसोर्सेस तुम्हाला विदिन द रेंज 10 मीटर्स म्हणजे जवळपास 30 फीट रेंजमध्ये तुम्हाला वापरता येतील यूजिंग पॅन. पॅन ही टेक्नॉलॉजी जी आहे ते टेक्नॉलॉजी थॉम्सन झिमरमन नावाचा एक रिसर्च सायंटिस्ट होता. त्यांनी त्याची ही पॅनची आयडिया जी आहे ती सगळ्यांसमोर निदर्शनास आणून दिलेली आहे. आणि तेव्हापासूनच बरेचसे डिव्हायसेस जे आहेत ते डिव्हायसेस कनेक्ट आपण या टेक्नॉलॉजीच्या हेल्पनी करतो. तर पॅन जे आहे, पॅन परत 2 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलं जातं. एक वायरलेस पॅन आणि दुसरं वायर्ड पॅन. जसं लॅनसुद्धा वायर्ड लॅन आहे आणि वायरलेस लॅन आहे. सिमिलर वेमध्ये या ठिकाणी हे सुद्धा इम्प्लिमेंट तुम्हाला युजिंग वायर्ड और वायरलेस टेक्नॉलॉजी करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी जी येते ती नेक्स्ट कॅटेगरी नेटवर्कची आहे मॅन, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ॲज कम्पेअर टू लॅन, मॅन covers large geographic area and it is widely used to connect different LANs. म्हणजे वेगवेगळ्या लॅन्स तुम्ही विथ द हेल्प ऑफ मॅन कनेक्ट करू शकता. तर जिथं तुम्हाला नेटवर्क मोठ्या लेवलवरती एस्टॅब्लिश करायचं असतं आणि नंबर ऑफ लॅन्स तुम्हाला, फॉर एक्झाम्पल एखादी सिटी असेल, शहर असेल एखादं, त्या सिटीमध्ये असणारे नंबर ऑफ कॅम्पसेस तुम्हाला जर इंटरकनेक्ट करायचे असतील तर युजिंग मॅन तुम्ही हे करू शकता. तर मॅनच्या इम्प्लिमेंटेशनसाठी फायबर ऑप्टिक केबल किंवा तुमचे ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर थ्रू जे कुठले डेटा कनेक्शन्स भेटतात त्या डेटा कनेक्शन थ्रू किंवा इंटरनेट कनेक्शन थ्रू तुम्हाला तुमचं मॅन जे आहे हे इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. ठीक आहे. तर एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये येणारे जे काही ऑफिसेस आहेत ते ऑफिसेस तुम्हाला विथ द हेल्प ऑफ मॅन कनेक्ट करता येऊ शकतील. तर याचे बरेचसे बेनिफिट्स तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. आणि ते बेनिफिट्स या ठिकाणी लिस्ट आउट केलेले आहेत. कम्पेअर टू लॅन, मॅन जे आहे हे याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. मॅनच्या इम्प्लिमेंटेशनसाठी बरेचसे प्रोटोकॉल्स यूज केले जातात, जसे की RS-232 प्रोटोकॉल आहे, फ्रेम रिले आहे, ATM आहे, ISDN आहे, OC3 आहे, ADSL आहे. ठीक आहे. तर असे बरेचसे प्रोटोकॉल जे आहेत ते मॅनच्या इम्प्लिमेंटेशनसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. वॅन, वाइड एरिया नेटवर्क. So wide area network extends over a larger geographical area such as states or countries. म्हणजे जिथे जिथं तुमचं नेटवर्क आहे तिथं तिथं तुम्हाला वॅन थ्रू तुमचे डिफरंट लॅन्स असतील किंवा मॅन्स असतील हे तुम्हाला कनेक्ट करता येऊ शकतात. म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्स कनेक्ट करता येतील, वेगवेगळ्या कंट्रीजसुद्धा तुम्हाला विथ द हेल्प ऑफ वॅन कनेक्ट करता येतील. कारण वॅन जे आहे ते क्वाईट बिगर नेटवर्क म्हणून कन्सिडर केलं जातं लॅन आणि तुमच्या मॅनपेक्षाही. वाइड एरिया नेटवर्क इज नॉट लिमिटेड टू अ सिंगल लोकेशन बट इट स्पॅन्स ओव्हर अ लार्ज जिओग्राफिकल एरिया थ्रू अ टेलिफोन लाईन, फायबर ऑप्टिक केबल और सॅटेलाइट लिंक यू मे कनेक्ट. तर वॅनच्या इम्प्लिमेंटेशनसाठी तुमच्या टेलिफोन लाईन्स असतील, म्हणजे जनरल टेलिफोन नेटवर्क किंवा पब्लिक टेलिफोन नेटवर्क ॲज वेल ॲज फायबर ऑप्टिक केबल्स असतील किंवा तुमच्या सॅटेलाइट लिंक्स असतील. या लिंक्स तुम्हाला यूज करून तुमचं नेटवर्क जे आहे वाइड एरिया नेटवर्क ते एस्टॅब्लिश करता येईल. तर बऱ्याचशा बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत, बऱ्याचशा गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, एज्युकेशनल सेक्टर्स आहेत. ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वॅनचं इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी
केलेलं पाहायला मिळेल. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स वॅनचे लिस्ट आउट केलेले आहेत, जसे मोबाईल ब्रॉडबँड, लास्ट माइल, प्रायव्हेट नेटवर्क आर द एक्झाम्पल्स ऑफ वॅन.